आपण कितीही पैसा कमवला ना तरी तो इथेच सोडून जायचा आणि हे सगळ्यांनाच माहिती. पण तरीही आपल्यानंतर आपल्या पैशांचा खरा हक्कदार कोण हे नमूद करायला आपण नेहमी विसरतो. मग काय वाद, कोर्ट केस आणि भांडणं. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर बँकेत जाऊन आमच्या प्रत्येक एफडीला, सेव्हिंग्स अकाउंटला नॉमिनेशन नमूद केलं, सो आम्हाला आता काही चिंताच नाहीये. इथेच आपण चुकतो. चला तर मग बघूया. सगळ्यात आधी नॉमिनी हा फक्त एक ट्रस्टी, विश्वस्त राखणदार असतो. तो मालक किंवा हक्कदार अजिबात नसतो. नंबर 2 लीगल हेअर म्हणजेच कायदेशीर हक्कदार. नंबर 3 विल म्हणजेच इच्छापत्र, मृत्यूपत्र. हा एक असा कायदेशीर कागद असतो की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने जिवंतपणेच लिहून ठेवलेले असते की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचा खरा हक्कदार कोण आहे ते, आणि कायदेशीररित्या त्याच व्यक्तीला ती मालमत्ता मिळते. उदाहरणार्थ रामकृष्ण नावाचा व्यक्ती बँकेमध्ये एफडी करतो, नॉमिनेशन पत्नीला ठेवतो. रामकृष्णाच्या मृत्यूनंतर पत्नीला हे सर्व एफडीचे पैसे रामकृष्णाच्या भावाला द्यावे लागले, कारण जिवंतपणीच रामकृष्णाने एक विल पत्र केलं होतं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की एफडीचा सर्व पैसा भावाला देण्यात यावा. तर हा कायदा इतका सुस्पष्ट आहे, त्यामुळे मृत्यूपत्र किंवा विल पत्र करताना या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच करा. थँक्यू सो मच.